कधी कधी काही गोष्टी अचानक घडतात, ज्या आपल्या मनीना ध्यानीसुद्धा नसतात. तसंच ही दीपाली अचानकच इथे आली ती आली, पण ह्या मधुकरची ती बहीणच निघाली. पण त्यात एक चांगली गोष्ट झाली की ती मिनल आणि सोनलमध्ये झालेला वाद बघून माझ्यावर चिडायचं सोडून ती जास्तच खुश झाली. एवढी खुश झाली की ती आमचं सिटीमधलं मादक जगण्यासाठी पुन्हा एकदा सहजरित्या तयार पण झाली. आमच्या मादक जगण्यात आणि ह्या बहिणीच्या वादात कालची सायलेंट रात्र विकास आणि मधुकरला कधी आणि कशी गेली याची काहीच खबर नाही लागली. अगं ऐक की 2 मिनिटं, एवढी तनतन करत कुठं चालले पुणे? ऐक की हे बघा विकास, मला आजच्याच इथून निघायचंय. त्या मिनलचं तसलं टोचून बोलणं ना मला ऐकून घ्यायचं नाहीये. त्यामुळे जितक्या लवकर होता येईल तितक्या लवकर मला इथून निघायचंय, कळतंय का? अगं निघू की, पण जायच्या आधी सगळ्यांना जरा भेटून बोलून तर घे. एवढं ती काल काय काय बोलली, माझ्याशी भांडली, तरी तुम्हाला अजून बोलायचंच आहे का? पुणे पैसे दिलेत त्यांनी आपल्याला. काय नको त्यांचे ते टाकून दिलेले पैसे, आणि त्यामुळे आता मागून पण घ्यायचे नाही. अगं, तू जे रात्री पैसे टाकून दिले ना, ते मधुकर दाजीने मला परत आणून दिले ग माझ्या हातात. कशाला पाहिजेत आपल्याला त्यांचे पैसे? जसं खाली हात आलो होतो ना तसंच खाली हात जाऊ. 1 रुपया नको आपल्याला त्यांचा. तू काय डोक्यावर बिकावर पडले का ग? तिथं येतो नुसतं पैसे पैसे करत होती आणि आता हातात पैसे आले तर नको म्हणते. आधीच माझं डोकं उठलंय, त्यात आणि तू माझं डोकं उठू नको. त्यामुळे जेवढं बोलते ना तेवढं करायचं आणि इथून निघायचं बघायचं. हे कळलं बाई, कळलं. परत परत तेच बोलू नको. तेच म्हणजे एकदा सांगितलेलं तुमच्या डोक्यात घुसत नाही, म्हणून सारखं बोलावं लागतंय. ए बाई, घुसतंय माझ्या डोक्यात, कळतंय मला सगळं. आईला डोक्याला ताप झालाय नुसता इथं आल्यापासून. कधी पैसे पाहिजे तर कधी नको म्हणते. जायचंय ना, चल जाऊ आपण. ती माझी मर्जी. आता जेवढं सांगते ना तेवढं करा आणि इथून निघायचं बघा. निघायचंय ना, निघा चला. या डोक्याला ताप केला या बाई. ओ मधुकर, ओ मिनलताई, आयला तुम्ही इथं काम करत बसलाय राव. तिकडे ते विकास आणि सोनल गुपचूप कुणाला निरोप न देता कुणाला न बोलता घर सोडायची तयारी करायला लागलेत. हा ओ मिनलताई, अहो तुम्ही तरी अडवा त्यांना. हे बघा, मला वाटतं असं असावं की रात गई बात गई. हा रात्री झालं सोडून द्या राव, असं नका करू तुम्ही. स्वतःची सक्की बहीण आहे राव तुमची ती. हा असं रुसून रडून घर सोडून चालेल चांगलं वाटतं का ती? मी त्या बाजिंदीला बोलणार नाही आणि मला तिचा आगाऊ थोबाड बी बघायचं नाही. नका बोलू, नका बघू तुम्ही. पण त्यांना अडवण्यासाठी ह्यांना तर पाठवू शकता का नाही? ओ तुम्ही तरी झालं बरं, नका असं करू. चला मी सांगतो नाही का. मी या बहिणींच्या भानगडीत पडत नसतो. अरे ह्यांच्या भानगडीत पडायचं मलाच गोडा लागतो बाबा. आपण नाही. आयला अवघड आहे राव तुमचं. तुम्ही घरातली मोठी माणसं, तुम्ही असं करून कसं काय चाललं बरं? मी काय म्हणतोय, त्यांना इथं कायमचं नका ठेवून घेऊ. 1 दिवस थांबवा, तुमच्यातला जो काय वादविवाद झाला तो मिटवा. अशी बिस्ती गवडी ठेवण्यात काय अर्थ आहे बरं? मिळेल तुम्हाला नसर यायचं नाही तर प्लीज ह्यांना तरी पाठवा राव. हो चला चला, मी म्हणतो एकदा ऐका माझं, फक्त अडवा देणार राव. मी कुठं अडवलंय? जायचं तर जाऊ द्या ना. हे बघा, जावं म्हणतात बरं. चला चला तुम्ही, चला खरंच चला. काय ग, जाऊ का? नाही, परत त्याच्यावरनं रुसायची म्हणून विचारतोय बाई. आता जावा म्हणते ना, बघ कसा मुद्दाम पाणी लावतो हा कडू. अगं या तुझ्या कडू तोंडानं सांग की मग, नाहीतर मी जायचो नाही. काय जाऊ का? अरे तुमचीच भांडणं बघत बसावं लागतं तिथं राव. अहो राग एवढा चांगला नसतो, राग आणि भीक माग असतो. ऐका माझं, जावा तुम्ही, जावा बरं लवकर जावा, आता लय उशीर व्हायला लागलाय. बरं जातो जातो. चला जरा, तुमच्यावर बोलायचं. इथं ऊन आहे, इथं लय वेळ बोलता यायचं नाही. चला आता काय झालं? चला, गेले पराक्रम केलाय मोठा तुम्ही, तुम्हाला सांगतो मी. चला लवकर चला, अरे चला लवकर. माणसाला एवढं सांगून चवरून पण कळत नाही राव. एवढे मोठे झाले, तुम्हाला स्वतः डोकं चालवता येत नाही का एवढं? हा काय बोलतोय, कुठं बोलतोय, याचं काय भानच नसतं आपल्याला. एवढं सांगून पण परत तेच करायचं असेल तर तू एवढं सांगायचा अर्थच काय राहिला बरं? आता इथे बसा खाली. काय झालं? काय झालं? तुम्हाला सांगितलं होतं का नाही मी इथं असेपर्यंत त्या सोन्याला काय बोलू नका, तसला विषय काढू नका. अरे तुम्ही काय ऐकतच नाही राव. बोलला ते बोलल्यावर तिला मारलं काय? अहो सगळ्यांसोबत फार इज्जत काढली तुम्ही तिची. का बरं केलं तुम्ही असं? मला तिचा आधीच राग आलता. त्या ती तुझ्या संग हसत आणि चिकटून चालत आली ना, तेव्हाच माझ्या डोक्यात गेली. म्हणून मी तिला रागात बरेच बोलली. अवघड आहे राव तुमचं, अवघड आहे, खरंच अवघड आहे. अहो तुम्ही एवढं मोठं डोकं लावता, तुम्हाला कुठं शांत राहायचं ते बी कळलं नाही. कुठं गप्प बसायचं, कुठं बोलायचं, एवढं बी कळलं झालं तुम्हाला. हा ना, काल मला लईच बोलली का रे तिला? नाही मग तसं तुमची काय एकटे चूक नाही. यायला ती पण लई शाणी लागून गेली. तुम्हाला पण वेडवाकडं बोलली, चेंगटी चुंगटी बरंच काय बोलली. तर तुमची एकटी चूक नाही असं नाही, दोघींची बी चूक आहे. तेच तर, ती मला चेंगटी बोलली ना,
म्हणून मला तिचा लई राग आला आणि मग रागात मी बी बोलली, चांगलीच चपकावली तिला. चपकवली. भारी वाटते ना का चपकवली म्हणायला. आपण तुमचा वाद चालू असताना तुमची ती आलेली पाहुणी नाही का दीपाली, अहो काय हसत होती ती चेहऱ्यावर दिसत होती मला. हा, तुमचा वाद चालू असताना खुश होत होती, खुश. तिचं काय तवा, पहिल्यापासून तशीच आहे ती आगलावी. आली आमच्या इथे मड्यावर बसायला. नाही का आता पैसा आला म्हणल्यावर माणसं येणार, आशा लावणार, हा पैसे मागणारच की. जेव्हा पैसा नव्हता ना तेव्हा कुणी सुद्धा आलं नव्हतं बघ. इथं आम्ही जिथं आहे का मेला ती बघायला. अहो काय बोलताय तुम्ही, आता साखर आली म्हणल्यावर मुंगळे येणारच की, बरोबर का नाही? ते बी आहेच म्हणा, मग पण आता कसं करायचं र? काय तुम्ही म्हणाल तसं पैशाचं र. पैशांचं होय. आता सोनल तर नको म्हणायला लागले ना पैसे, नका घे ना. आता आपण तर काय करायचं त्याला. तुम्ही ते पैसे त्या दीपालीला देऊन टाका ना. तिला पैसे द्या हाकलून लावा त्या बोरटीला. कसली घाण दिसते ती, हाकला तिला. घाणेरीच आहे ती. मग देत आहे ना तिला पैसे. बघू कसं करायचं ते. खरंय तुम्ही अहो लय वेगळा विषय झाला तुम्ही. अहो हे काय करताय तुम्ही? तू आल्यापासनं म्हणजे आपलं तेवाला जगणं जगल्यापासनं मला खरी जगण्याची मजा कळली. ते म्हणजे प्रेम देण्यात आणि घेण्यातच खरी मजा असते. पैसा काय फक्त नावाला बदनाम आहे. अहो पण इथं आपण कुठे आहे, घरामध्ये काय चाललंय, कुणी आलं बिलं तर कसं वाटते? येऊ दे, कोणी बघितलं तर अहो नाही चांगलं वाटणार. बघू दे. आपण तुम्ही असं नका करू, ऐका माझं. कोणी अगं ऐक की जरा. स्वतःच मला काय खरं करत ऐकायचं जाऊ नाही नको. तुमचं. अरे मगाचपासून तुला सांगतोय मी की जरा ऐकत जा ऐकत जा. मग असं काय तेच करते? म्हणते, मला ऐकायचं नाहीये तुमचं. ऐकायचं नाही म्हणजे मला घरी जायचंय. अगं जाऊ की, पण त्यांना सांगून जाऊ ना. त्यांनी काय नको पैसे सांगून दिले जायला. तर- कुठे चाललंय एवढं काय काय? अहो, बघा की पाहुणं, घरी चला ना. आत्ताच्या आता बॅगा भरून आपल्या घरी जायचं म्हणते ती. सांगा. काय ग सोने, आता तू बहिणीचा राग आमच्यावर काढणार होय? मग काय करू? ती चक्रमबाई वाटेल ती बोलणार. काय बी कसलं बी नातं जोडून माझ्या नवऱ्याच्या नजरेत मला बदनाम करणार. रात्री बसले ना गप्प, आता नाही बसणार. त्यामुळे म्हणते जातो आणि घरी. आणि ते तुमचे पैसे आहेत ना, नको तर आम्हाला. कळतंय का? ओ चला. अगं आई, अगं सोने, जरा इकडे बोलायची पद्धत. मी काय इथं माझ्या मनानं आलेलं नाही. तुझ्या बहिणीनंच मला पाठवलं इथं तुला अडवायला, कळलं का? हा हे बघ, शेवटी किती बी वाद झाला ना, रक्ताचं नातं हे रक्ताचं असतंय, लक्षात ठेव. हा असं मग एवढंच रक्ताचं नातं होतं ना, तर ती का नाही रे अडवायला? हा चला हो. अगं तू ऐक की दाजी काय म्हणतात. स्वतःच काय खरं करते का तू? मला नाही ऐकून घ्यायचं म्हणले ना आता. शांत शांत हो जरा. अगं ती इथं आली असती तर ती तुला काहीतरी बोलली असती, आणि ती तुला काहीतरी बोलली असती तर तू ऐकून घेतला असतंस का? नाही ना. अगं म्हणून मी आलोय. काय हो पाहुणं, बघा डोकं शांत ठेवा. काय पाहुणं डोकं शांत ठेवा. हा, आणि का नाही, जे काय वाद असेल ते मिटवून घ्या. तुम्हाला असं पण घरला जायचंच आहे ना, मग ते वाद मिटल्यानंतर मग जा. काय मिटवायचे नाहीत आम्हाला. अगं मिटवून घ्या जरा, ऐका माझं, शांत करा. अहो मगाचपासून दाजी मी तेच सांगायचा प्रयत्न करतोय तिला, पण डोक्यात घुसतंय का जरा? ऐकत तुम्हाला जा. यायचंय ना माझ्या अगं बरोबर. यायचे, पण ते काय म्हणते ते बघ की सोने. सोने, सोडा बर का हात. जातो म्हणलं ना आम्ही आमच्या घरी. अगं सोने तू समजून घे. हे बघा, मोठं कोण आहे ग? मी आहे ना, समजून घे. हे बघा पाहुणं, आता मी तिला समजावलंय, समजल ती. आपण एक असा रस्त्यात तमाशा करायला नको. तिथं झाडाखाली जाऊन बसू आणि काय असेल ते वाद मिटवून शांतपणे बोलू. चल काय चल नको, सोने. आम्ही जातो आमच्या अगं सोने चल जरा, ऐक ऐक माझं. गेलं ते सोडून चल द्या चल आता. चल दाजी काय म्हणते ते ऐक. चल चल वर. अगे कवचानं बसली आहेस इथं, आवरलायच वेळ अजून, डबडं घेऊन बसली आहेस. तुमचं झालं होय. मग माझं बघ की, मी कवचानं नटापटा करत बसली होती, तुला दिसत नाही वे? बरं, मी बी आवडते. होय ग, कवचानं बघती या, कोण दिसत नाही झालंय. कुठे गेले ती समधी, म्हणजे कोणाचा आवाज बी ना, कुठे गेली ती? अहो सगळे शेतात गेले असतील, असं बी घरात कोण थांबत नाही, लय गरम होतंय. मग तू गेली नाहीच वे? मला ना कोणाचं तुमचं थोबाड बघायचं. का ग, काय झालं? अहो बघा ना, दीपाली ताई 10-12 दिवस झाले पैसे देतो म्हटले, आणि ऐन वेळेला फक्त सोनीलाच पैसे द्यायचं म्हणतात. पण मला त्यांच्याशी बोलू बी वाटत नाही, त्यांचं तोंड बी बघू वाटत नाही. समधी खोडेल आहे ती बघ. जाऊ दे, तू नको लक्ष देऊ. जाऊ द्या, चला मी आवरते. मी पण जाते जरा, सगळ्याचा आरसाटा घेते, माझ्याकडं कसं पैसे निघतील ती बघते.
चल इथे. अगं जरा डोक्यात शांत ठेव. हा, शांत डोक्याने विचार करून निर्णय घ्या. उगाच असं गाईत काहीतरी निर्णय घेऊन काहीतरी करू नका. कळलं का? मला बी माहिती आहे. नाही मला बी माहिती आहे आता पैसे तुम्हाला लागणारच आहेत. पण कसं आहे, बघू आपण काहीतरी करता येईल ना. त्याच्यात काय आहे, अवघड आहे का? आयु तुम्ही गेला नाही वय कवाच्यानं शोधते तुम्हाला. आणि ती नवं पोरगन चिंगटी मिनी कुठं आहे त्या? ए सोने तू गेली नाही वय अजून? मला तर वाटलं बॅगा बिगा भरून गेली आजची. पण तुम्ही तर इथंच आहे. मग विकास बडबडे काय चाललंय? निवांत येऊ का? कडेला बसू का? बसा की. नको नको मला घाई आहे. जायचं आहे मला माझ्या प्रिय मिनल वहिनीला भेटायला. पैसे भेटणार आहेत ना तिच्याकडं. ऐका नाही रे दादा. ए दीपे, अगं गप बस की इथं. हा, अगं आमचं काय चाललंय, तुझं काय चाललंय, नुसती बडबड बडबड करते. गप. आयु एवढी टोचायला लागली कर तुला कोडू भाड्या. सक्का भाव आहेच का कोण आहेच? तिथं आई मरायला लागली या. तिला कशी मी सांभाळती माझ्या जीवाला माहित आहे. माझं पोरग कसं सांभाळती माझा नवरा नसताना ही मला माहित आहे. आणि तुला माझी बडबड दिसती? बायकोचा बैल कुठला? अगं ए गप गप. पैसे पाहिजे ना तुला, मिळतील. गप. होय होय पैसेच पाहिजे तर मला. आणि मला बी चांगलंच माहित आहे तुझ्याच्यानं रुपया सुद्धा निघणार नाही. म्हणून तर तुझ्या बायकोला गोड बोलती या माझं काम काढून घ्यायला. येऊ का सोने? का जाऊन येऊस तर राहते इथंच? नाही 1-2 दिवस आहे अजून. तुम्ही या. होय 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 चांगलाय चांगलाय. राहावा राहावा. तसं पण असल्या चेंगट्या लोकांमध्ये कोण राहणार आहे? मला हा. पैसे भेटलं ना मी लगेच पळणार आहे. हा जा जा. हा हा आईला पाहुणं बहिणी का जिवंत तोप आहे. हा मोठ्याने बोलते पण परखड बोलते दीप्ती. अरे तिचं तोंड म्हणजे ना नुसतं गिरणीचा पट्टा आहे. असं थोबाड चालवते ना नुसती बडबड बडबड बडबड. तशीच आहे ती. कधी कधी आहे ना असंच राहिलेलं परवडतं. म्हणजे कुणाची काय बोलायची डेअरिंग होत नाही. माझ्यासारखं शांत राहिलं ना की उठ सूट कोणाचं पण काय पण खाली मान घालून ऐकून घ्यावं लागतंय. कसं आहे माहितीये का सोने, माणसाचा जसा स्वभाव आहे ना तसं माणसानं राहावं. हो काय होईल विकास पाहुणं? बरोबर आहे. हा मग मी तिला कधीपासून तेच सांगतोय पण हिच्या डोक्यात शिरतंय का? ऐकल ती सोनी कसली. होय होय आता मी मला कसं राहायचं ना ते ठरवलंय आणि तसंच राहणार. तुला जसं राहायचं तसं राहा. पण हे वातावरण जरा शांत होईपर्यंत इथंच राहा. काय हो पाहुणं? बरोबर आहे. तेच मग. तेच म्हणतोय मी. नाही तर काय उगाच आपल्या डोक्यात राग घालून घे. तर मी काय म्हणतो, कसं काय करायचं मग आता पुढं? कशाचं रे? अहो, पैशाचं मला तर ते कुणालाच देऊ नये वाटत. कुणालाच नाही. अजिबात नाही. आईला अवघड आहे मग. तर मी जर म्हणलं मला द्या तर द्याचाल का? तुझी गोष्ट वेगळी आहे. तुला मी काय पण दे, पण तू काय मागत नाही आणि तुला काही लागत बी नाही. ओळखलंय तुम्ही आता मला. तसं मला काय फक्त प्रेम द्यायचं आणि घ्यायचं असते. पैशांचं मी काय करू बरं? समधी ना तुझ्यासारखी असायला पाहिजे. पण ती कुठं असणार आहे तुझ्यासारखी? मग काय बरं ऐका की, मी काय सांगितलं ऐकलं का? काय? ती तुमची पाहुणे आलेली दीपाली, ती जरा आगाऊ वाटते बरं का. ते उगं तुमच्या दोघींच्या भांडणाचा फायदा घेऊन ना जास्त पैसे घेऊन जाईल निघून. पण तुम्हाला म्हणतो आधीच तिला थोडंफार पैसे देऊन द्या ना, घरात हाकलून कशाला डोक्याला ताप करून घेताय. आणि तुमचं ते सोनलचं कधी मिटणार आहे बरं? काय माहित. म्हणून तुम्हाला म्हणतोय दीपालीला असं थोडेफार पैसे द्या. तसं बी तिला पैसे दिले म्हणजे आपल्या घराचं राहणार का नाही, तुमचं असं बोल जाणार आहे. त्याच्यामुळं मिनल वहिनी कुठं आड बाजूला बसल्या त्या बाया काय माहिती दिसन आहे बी बिचारी. खरंच बाया गेली बिली पडू भिडून. काय करता इकडं? हे वहिनी काय करता इकडं आड बाजूला? ए हिरो काय चाललंय? काय नाही, ऊन किती पडलंय बघा की, म्हणून आपलं काय करायचं म्हणून गप्पा मारत होतो, आहे का नाही? होय ऊन पडलंय म्हणून कामधंदा नाही करायला असं गुल्लू गुल्लू करत बसलाय. ए ही बाया काय बी कोणी घरचं बोलती. चल जाते मी. उगा इथं थांबले ना तर वादबीत व्हायचा. चल. हाय का आता मी काय आहो मी पैशाचं बोलाय आली वहिनी, कामाचं बोलाय आली वहिनी. तुम्ही चाललाय मला तरी येऊ द्या. ओ मिनल ताई ऐका की. हे हिरो अरे काय रे त्या मिनीला कोपऱ्यात घेऊन गुल्लू 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 करत बसलायस होय रे? तुमच्या मनाप्रमाणे पैसे पाहिजेत ना तुम्हाला, एवढं करावंच लागणार आहे मला. हा मला पैसे पाहिजे तर मग ती चिंटी देऊ दिल कर. किशोरनी शब्द टाकलाय, किशोरनी कळलं ना, आणि त्यांनी मनावर पण घेतलंय. साधा खेळ खेळतच नाही ना किशोर. होय का? अरे माझ्या पकड्या मानलं तर जमतंय आता तुमच्यावर राहून जमा लागले.
आमच्यावर राहून जमतंय का आमच्यावर करून जमतंय. आला लाडत बाजूला असला अंगचटीला येऊ नका, कोणी बघितलं ना सगळ्या खेळायचं इस्कूट होईल. बाजूला पैसे पाहिजेत का नाही तुम्हाला? हो लांब कुठं भाड्या नासक्या जा ते मिनीलाच गुलगुल करत बस. ए इथं येड कुठे चला. आजकाल ना माझं मलाच लय कौतुक वाटते बघा. म्हणजे एकाच वेळी 3-4 बाया कशा मॅनेज करतोय, म्हणजे ज्या शक्य नाही ते घडवून आणतोय. त्यामुळे स्वतःचाच लय अभिमान वाटतोय बघा. पण मागं झालं होतं तसं हे आपलं पेव फुटायच्या आत आपल्या सगळ्या गेमा करून घ्यायच्या आहेत. अजून सोनल श्वेजल भोगायच्या बाकी आहेत. अजून अर्धी लढाई जगणं बाकी आहे. खरंच अजून बरंच काही करणं आणि इथं घडणं बाकी आहे. तुम्ही नेमकं माझ्यासोबत आहात की नाही माझे जोडीदार म्हणून? हा, म्हणजे मला आहे ना कधी कधी असं वाटतं ना की तुम्ही मला वाऱ्यावरच सोडून दिले. कुणी बी यावं, मला शिव्या द्यावं, मारावं, त्याच्याशी तुम्हाला काय? अरे काय नेमकं म्हणायचंय काय तुला? तुला समजतंय का? अरे काल तुमच्या बहिणींचं चाललं होतं ना, हा मग त्यात मध्ये मी काय बोलणार होतो मला? अहो तुम्ही जर माझ्या बाजूने बोलला असता, भांडला असता तर ती मिनाली एवढी मला काय बोललीच नसती. मुळात तुझे हे वागते बोलते ना तेच मला पटत नाही. आणि त्याच्यावर मी तुला काय बोलत नाही म्हणून तू काय बोलती का ग? तसं बी आपलं कधी पटलंय का? मला तर असं वाटतं आपण जगतोय ना ते फक्त जगाला दाखवण्यासाठी, हा त्यांना दिसावं म्हणून आपण सोबत दिसतोय. पण आपलं हे नातं किती आतून पोकळ आहे ना ते तुम्हाला पण माहिती. आणि असं का? तर फक्त मला बाळ होत नाही म्हणून. बरोबर ना? काय ज्ञान गेल्यागत बोलती रे तू? पोर होत नाही म्हणून? हा मी तुला आधीच सांगितलं होतं की मला पैशाची हाव नाही, मला पोरासोरांची आस नाही. जसं देवाने ठेवलंय ना त्याच्यात मी सुखी आहे, आनंदी आहे. काय हरकत आहे तसं राहायला? काय हरकत आहे? पण तुझं तसं नाही. तुला नुसता पैसा 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 पाहिजे नुसता. हा मला ते जमत नाही. आणि हे सगळं बोलून आता तू लागली का मला शिकवायला? हा हो मी शिकवते, कारण फक्त बोलून जगणं होत नाही. त्यासाठी पैसा पण लागतो, कमवावं पण लागतं, काम करावं लागतं. पण नाही, तुम्हाला ते करायचंच नाहीये. तुम्हाला फक्त बडबडायचंय. तोंड बंद कर. काय इकडे कुठं आलो होतो असंच जरा फिरायला. तुम्ही दोघं लय निवांत बसलाय. हा? काय विषय? नात्यातली विन जरा चालली होती, काय काम नव्हतं म्हणलं तिला चल जरा निवांत गप्पा मारू. हा चांगलंय चांगलंय. सोनलताई, काल जे काय घडलंय ते मला पटलं नाही बरं का. लई चुकीचं घडलं होतं. मिनलताईंनी सगळ्यांसमोर तुम्हाला असं बोलायला मारायला नको पाहिजे. मी जाणार त्यांना सांगणार आता की कमीत कमी तुम्ही सोनलताईंची माफी तर मागितलीच पाहिजे. हे काय बरोबर नाही. तुम्ही माहिती आहे त्यांची सख्खी बहीण आहे, लहान बहीण आहे, म्हणून त्यांनी बोलायचं आणि तुम्ही ऐकायचं. हे कुठला न्याय? मला नाही आवडलं. जाऊ दे ना किशोर, झालं ते झालं. कशाला कोणाला काय बोलतो? हा तसं नसतं सोनलताई. हे वाद असं ओपनली मिटला तर बरं आहे, तर नातं टिकतं. नाहीतर ते असं मनामध्ये राहतं हो कायमचं. बाकी आता मी काय बोलणार, तुम्हाला कळतं ते सगळं. बाहेरचं असून मी मला एवढं कळतं. परत तुम्ही म्हणायचं बाहेरचं असून तेवढं बोलतोय आम्हाला. बघा काय करायचं ते. हा मी आलो जरा फिरून. तुम्ही मारा गप्पा. हा बघा बघा कोण कुठलं पोरग ते आज माझ्यासाठी माझ्या बाजूने बोलते. काय तर मिनल ताईला माफी मागायला लावायचं म्हणते. काय करताय तुम्ही आपल्यासाठी, आपल्या या नात्यासाठी? काय करताय बोला ना. काय नाही केलं, काय नाही केलं सांग ना. नवऱ्याला एवढी काळजी आहे, त्यांनी एवढं केलं, त्याचं तुला काय पडलेलं नाही. हा पण त्या दुसऱ्याची टिमकी वाजवण्यात तुला मजा वाटते. हा आता कालपर्यंत ह्या चोरट्याबद्दल सेजूला काय काय बोलत होती तू? हा हा तो काळी टाकतोय आणि तू पिटते आपली. हा हो गप्पाव तुम्ही. स्वतःला तर काय करायला होत नाही, समोरचा काय करू पाहते तर त्याला आपण करून द्यायचं नाही, है ना? हा? बर गप्पा तर गप्पा. झाली का काम? नाही नाही चालू आहेत. बरी आहे का सेजे? होय बरी आहे. हे खरं सांगू का, लय बारीक विचार जर केला का नाही तर तुम्ही तिघी बहिणी लय हुशार बर का, लय डेअरिंग बाज नव. अरे त्या सोनीनं विकासला कॉलेजमध्ये पटवलं, हिनं त्या किशाला कॉलेजमध्ये, आणि तुमच्या दोघांचा तर आधीच जग लागला होता. ए दीपे, अगं जरा गप बस की. तू काही येडी आहे का? हा आल्यापासून काय हसती काय बोलती काय? हा जरा तोंडाला आराम दे तुझ्या. अगं मातीचं असतं तर फुटलं असतं आता. तू शांत बस जरा. हाय का आता? म्हणजे काय मी हसायचं नाही, बोलायचं नाही? वय 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 मी काय बोलायचं नाही? वय बोल की, पण कसं बोलतेस तिचं भान बी ठेव. हा आवाज हाय तीच बोलती. शेजीनं नाही शिटी मधला पटवला, आणि मी ना तिथली पोरं काय करतात नाही मी माझ्या डोळ्यानं बघते.
लग्नाच्या आधी सगळं करून बसते ती, नवरा बायको सारखं राहते ती. सेजे तू बी केलंय का तसलं सगळं? ओ दीपाली ताई, मी तुम्हाला काही तसली पोरगी वाटली काय? काय बी बोलताय? अगं तू कशाला चिडते? मी तुझं बोलत नाही ग. अगं ती शिटीतली पोरं तशी करतात म्हणून बोलते, तू नको चिडू. हे बारके, तू जा ग तिकडे. काय तिचं ऐकते? हं? येडी कुठली काय पण बोलते? तुझ्यासारखी चक्रम तरी नाही मी. येडी म्हणते मला. हा बया, आल्यापासून बघतीये ग, बडाबडाच बोलायला लागली आहे. येडी कुठली? कोण कसं आहे ना ती मला चांगलंच माहिती आहे. उगाच तुझं जुनं नको काढायला लावू मला. माझं जुनं काढते वय? आगाऊ आगलावी कुठली? कोण किती आगाव आहे ना मला चांगलंच माहिती आहे. स्वतःच्या सासूला लावली की पळून कपटी कुठली. वय वय, म्हणतो तू एका नवरा संग नांदती ना. अगं माझ्या मर्दासारख्या भावाला असा बैल करून ठेवलात की तसं तरी मी केलं नाही. वय ग, तू काही गुणाची आहेस बाय. हा, आगाऊ आगलावी भानकुदळ कुठली? मातीत पाडीन तुला. अगं, ए, अगं, समजून ठेव बघ. तिला समजून ठेव बघ कशी बोलते ती. ती बघा कशी बोलती पडापडा, आणि आली इथे मड्यावर बसायला माझ्या. अगं, तू तरी गप बस. अगं तुम्ही गप बस. गप बसा जरा, शांत बसा. बाई, डोक्याचं माझ्या पार गुगल करून टाकलं रे. असल्या भोकाची कुठली. अरे किशोर, बरं झालं यार तू आला. तुलाच फोन करत होते. माझं ना डोकं आउट झालंय बघ ऐकून ऐकून. का? काय झालं आता? अरे नुसते भांडतायत कधीच पण काय पण काढून एकमेकींना बोलतायत. नक्की कोण भांडते आता? ती येडी दीपाली आणि आमची मिनलताई. ती भुरटी. शे, ठीक आहे, चल बघूयात, मिटूयात आपण. नाही, मला ना जायचं तिकडं. आपल्याला इथून कधी निघायचं ते बोल. कधी निघायचंय? पैसे मिळाले की जाऊयात ना लगेच. मला नाही वाटत किशोर मला 1 रुपया पण भेटणार आहे म्हणून. का नाही मिळणार? तू चिल राहा, मी आहे ना. 50% मला देतेस ना, ते पैसे कसे काढायचे ते माझ्याकडे लागले. चिल राहा, मिळतील पैसे तुला. सध्या मला आशा पण नाहीये की पैसे भेटतील म्हणून. आणि खरं सांगू, मला आपल्या सिटीकडे जाऊ वाटतं. खूप बोर होतंय यार. का बेबी, जितके मोठे पैसे ना तितके जास्त इश्यू तर असणारच ना. लेट्स बी रेडी फॉर इट. अरे हो, पण किती? एक झालं की एक चालूच आहे. आय अंडरस्टँड. ठीक आहे, पण आता जो चालू आहे सध्या तो तर मिटूयात, मग बाकीचं पुढे बघूयात. हां, नको, मला नाही जायचं तिकडं. तुला जायचं असेल तर जा, नाही तर मरू दे. समजलं? तू शांत हो आधी. अरे इथे कुठं थांबते? बघ इथं विंचू, साप बरंच काही असेल ना, मग बघ. मग परत मला ओरडू नको. चल इथून चल, तिकडे शांतपणे बसून बोलूयात आपण. आणि इतक्या लांब कशाला आलीस मग उगाच? आली लई मोठी शहाणी कुठली आमच्या मड्यावर रुबाब चोदवायला. ए, गप्पर की तुझ्या बहिणीला कशी बोलते रंगेल तुला म्हैस? दाखवतीच बघ. हा, लय आली पोलिसावानी बोलायला. रगील म्हैस कुठली? गप्पे नाचते तुझ्यामुळे तर घराचं वाटून झालं सगळं. हा, मला माहितीये. अगं मी एका नवऱ्या संग तरी राहतीये, पण तुझ्यासारखी पुण्यात कुणा संग राहत असती ते कुणाला माहिती? हा, लई बोलायला लावू नको. लई कोरी फट असल्यासारखी बोलते, धुतल्या तांदळासारखी. बघ गप्पी ग, तोंडाला जरा कुलूप लाव ग. अगं म्हैसे, मला मारतीस बाई ग. अगं, सोडा की. काय बायकांचं लय अवघड असतं ना. कधी कुठला मुद्दा काढून भांडतेल ना, काय नेमच नाही. आणि दीपाली काय येडी आहे का? हा, ही पैसे काढायला आली येतं का त्या मिनलला मारायला आली, काय कळतच नाही. काय इकडची लोक अशी जास्त का भांडतात ना, ते आज कळालं. ही लोक ना जुनं मनात असं घट्ट धरून ठेवतात आणि वेळ आलेला कसं एकदमच बाहेर काढतात. म्हणून तर आम्ही सगळे एवढ्या बाजूला असताना या दोघी बिनलाजासारखं बोलतात. काय आमचं काय पडलंच नाही यांना. पण ह्यांची कुरकुर कधीपर्यंत ऐकायची आपण? चला, थोडं डोकं हलकं होण्यासाठी ना आपल्या विशेष जागेला जाऊ. सोबत जर सोनी येत असेल ना तर तिला बी इशारा करून बोलू. या लवकर. मला वाटलं तुम्ही येताय का नाही, इशारा कळला का नाही तुम्हाला? तुमच्या घरच्यांचं लय अवघड आहे बरं का. असले भांडणं कधी आयुष्यात बघितलं ना तुम्ही. पुढे बघ ना, वाहणारं पाणी. अच्छा. किशोर, तू खरंच मिनलताईला मला माफी मागायला सांगणार आहेस का? म्हणजे तिच्याशी तसं बोलणार आहेस का? बोलणारच का? मी बोललोय.
आधीच बोललोय की तुमचं चुकलं इथं आणि तुम्हाला सोनलची माफी मागितलीच पाहिजे. होय हम्म. मग काय म्हणाले ते? त्यांना पण पटलं ते. अहो ते बरंच काही बोलणार होते पण तेवढ्यात ती आली ना ती भोरट्टी दीपाली. कसं असतं सोनमध्ये तो असतो ना एक स्वभावाला किडा असा बोलबोल करणार, तो काय मरेपर्यंत जात नसते. मग ते मिनलताईंचं असो किंवा तुमचं असो माझं असो सगळ्यांचं तसंच असतं, सेमच असते ते. मग तुझ्या अंगात कोणता वाईट किडा आहे रे? माहित नाही तुला? नाही. सांगू? पण आधी आपण खाली बसूया मग सांग. बर बस ये वापस. बरं सांग, तुझ्या अंगात मिनलताई सारखा कोणता वाईट किडा आहे? हा असा देखण्याबाईकडे बघण्याचा, तिचं सौंदर्य निहाळण्याचा, आणि जर तिने परवानगी दिली तर ते चाखण्याचा, आणि असंच बघत चाखत बिनधास्त आयुष्य जगण्याचा खेळ आहे माझ्या. म्हणजे तुला असले कांड करायला आवडतात तर? मला आवडतं बघायला, मला आवडतं ते सौंदर्य चाखायला, म्हणून करतो. आणि हे सगळं तुझ्या प्रियसी स्वेजलला कळालं तर? तुम्हाला एक सिक्रेट सांगू का? तुझ्या अजून कोणालाच माहीत नाही ते. कोणतं सिक्रेट? तुमची बहीण स्वेजल आणि मी खरे बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड नाही होत. म्हणजे तिने मला सिटीमधून तिचा खोटा बॉयफ्रेंड बनवून आणलं होतं इथे तुमच्या मधुकर दाजींकडून पैसे काढण्यासाठी, आणि त्या बदल्यात ती मला 10,000 रुपये देणार होती. आणि आता तीच डील 50% गेली. दुर्दैव बघा ना, तिला अजून 1 रुपया सुद्धा मिळाला नाही. हा पण मी हे तुम्हाला सांगितलं हे कुणाला कळून नका देऊ, प्लीज. इट्स अ रिक्वेस्ट करतो मी तुम्हाला. सांगतोयस ते खरं आहे का? खरं आहे का? अहो तुमची शपथ नाही, म्हणजे माझ्या मेलेल्या आईची शपथ म्हणून सांगतो, एक ना एक शब्द खरा आहे त्याच्यातला. खरं सांगायचं तरी बघा, मी कधीच कुणाला काही सांगत नाही, कुणाला काही कळून पण देत नाही. पण माहीत नाही, तुम्ही आज इथे माझ्याजवळ बसला आणि मला काय झालं ते मी सगळं सांगून टाकलं. पण प्लीज तुम्ही कुणाला सुद्धा सांगू नका, मी खरंच रिक्वेस्ट करतो. अहो स्वेजल चिडेल माझ्यावरती. मी किशोर, तुझं सिक्रेट आहे तसं माझं पण एक सिक्रेट आहे. सांगू? ऐक, मला कधी बाळच होऊ शकत नाही, म्हणजे डॉक्टरांनी तसं क्लिअर सांगितलं. आम्ही पण इथे खोटं बोलून पैसे काढून घ्यायला आलो. खरंच? हो, म्हणून तर तिने काल टाकून दिलेले पैसे मी तिला माघारी केले. उगाच काय पण बोलून शिव्या शाप देऊन दिलेले पैसे नको आहेत मला. तरीच म्हणलं, पैशांसाठी एवढे कांड करणाऱ्या बाईने पैसे असे सहजासहजी कसं काय सोडले? पैसे लागतात रे, त्यांना नोकरी नाहीये, आम्हाला शेती नाहीये, त्यात नवरा तसला बडबडी. विचार केला ताईकडे येईन, दवाखान्याचं कारण लावून पैसे काढून घेईल आणि घरात जे काही नाही त्या गरजा पूर्ण करेन आणि चांगल्या आयुष्यामध्ये राहील. पण बघलं, जसं वाटतं तसं घडत नाही. करेक्ट आहे तुमचं, दिसतं तसं नसतं. म्हणूनच मला तुझ्या आणि स्वेजलवर संशय आला होता. मला तुमचं बाळ न होण्याची गोष्ट खरी वाटली होती बरं का. वाईट वाटतं रे, पण खरं सांगू का, कधी कधी मोकळं पण वाटतं का तरी असं जगायला मिळतं म्हणून. खरं आहे तुमचं, मन मोकळेपणाने जगायला भेटतं. म्हणून तर आजपर्यंत मी कुठल्याच सिरियस नात्यामध्ये अडकलो नाही. माझं कसं आहे की एकटा जीव सदाशिव. खरंच खरं बोलतेस. बघितलं का, ही सोनी आणि विकास मात्र माझ्यापेक्षा पण पुढचं निघाल राव. पैशासाठी यांनी तर बाळालाच नावाला गेलंय. पण असो, सध्या तरी मी आम्हा कोणालाच पैसे देत नाही. पण याचा अर्थ असा की आम्हाला अजून बरेच दिवस राहता येणार आहे. अजून बऱ्याच जबराट आठवणी तयार करता येणार आहेत. पुढे अजून बरंच काही ज्याचा मी विचार देखील केला नव्हता ते सगळं काही घडणार आहे. पुढे अजून अशक्य नागमोडी वळणं आपल्या गोष्टीमध्ये येणार आहेत. वाद करून, कुणी प्रेमाने बोलून सगळे लोक घरी आले.
चोरासारखे शांत बसून अर्धा ओलं खाऊन सगळे गपचूप झोपी देखील गेले. हे किशोर, अरे मी काय म्हणते ऐक की. ऐकवा. अरे त्या मिनीचा आणि माझा एवढा मोठा वाद झालाय, आता कसं मला पैसे मिळायचं सांग केलं का काहीतरी. तुम्हाला गोड बोलून काम काढताच येत नाही ना, सगळीकडे गोळच घालून ठेवायचं नाही का. हिला कुठं बोलावं कुठं गप बसावं एवढं पण कळत नाही तुम्हाला. एक वेळ तुम्ही त्या सोनल आणि मधुकरशी भांडला असताना चाललं असतं, पण पैसे देणार जी मेन बाई आहे ना तिलाच मारून ठेवले तुम्ही. आता पैशांचं अवघड आहे, मी बी काही करू शकाल असं वाटत नाही. लगा असं नको म्हणू लगा, मला लय पैशाची गरज आहे. अरे माझी म्हातारी आहे घरी, माझं पोरगा एकुलते, कसं मी सांभाळते कशी कामं करते माझ्या जीवाला माहिती आहे. मी कुठवर कामं करायची सांग बर, लाव की डोकं काहीतरी लगा. मला माहिती आहे तुम्हाला गरज आहे ती, पण आता त्या मिनलच्या तावडीतनं पैसे सोडवणं म्हणजे वाघाच्या तावडीतनं शिकार सोडवल्यासारखं आहे, कळतंय का. हे नादिक किशोर, अरे लाव की तुझं डोकं काहीतरी, घे जरा तिला पट्ट्यात. डोकंच लावत होतो इतके वेळ, तेच करत होतो. पैसे निघाले बी असते, आता पैसे निघतील असं वाटत नाही. तुम्हाला घरातनं निघावं लागेल. हा, मला घरातनं निघावं लागल म्हणतोय. घर माझं, शेत माझं, आणि मन घरातनं निघावं लागल. झालं का ही असलं ताऊन बोलताय का नाही म्हणून सगळा गोळवतोय ते. अहो जरा शांत राहाल, शिका की जरा, डोकं चालवा काहीतरी. मी करतो ना एवढं सगळं, त्याचं तर घोळ नका करू. बघतो बोलतो मी त्या मधुकरशी. बर बाबा, मी काय म्हणते, जरा आपल्या मादक जगण्यासाठी माझ्यासाठी लाव की तुझं डोकं काहीतरी. हा, आता तुम्ही एवढं जवळ येत आहे म्हटल्यानंतर जरा जास्तच गाईमध्ये डोकं लावावं लागेल मला. खरंच का? खरंच की. आयु अयो लस नादी लावतोयस रे. तेवढंच जमतंय मला. काय ग सोनल? दाजी, आता सोनीची सोनल झाली का? आता सोनलच म्हणलेलं बरं आहे बाई. का बरं? अगं मध्ये तर एवढा तमाशा झाला ना, त्यामुळं मला आता सोनल म्हणलेलंच परवडलं. बर, जशी तुमची डेअरिंग. नाही, डेअरिंगचा मुद्दाच नाही ना, समजदारीचा मुद्दा आहे. अहो, आयुष्यभर अशी समजदारी केली, शेवटी हाताला काय लागलं का? आधी जसे भित्रे घाबरत होता, आता पण तसेच जगताय की? हा, नाही तू म्हणतेस ते समजा खरं आहे ग, पण मला इथं राहायचं आहे, त्या मिनलला मला झेलायचं आहे. त्यामुळे ना मला आत्ता तरी सोनल म्हटलेलंच परवडत. होय, ती पण आहे म्हणा, पण ती एवढा तमाशा करते, मरून जाईल म्हणते, म्हणून तुम्ही तिला घाबरता ना आणि तिच्या मागे पुढे करता. पण समजा तुम्हीच तिला सोडायची म्हणाली, नाहीतर घरातून निघून जा म्हणली, मारायचं म्हणे, तर ती कुठे जाणार? नाही म्हणजे आम्हाला तर आईबापाचं घर नाही, तरी पण तिच्या तेवढी डेअरिंग येतेच कुठून? कसं आहे ना सोनल, स्वभावाला मरण असतंय का सांग बरं. अहो शेवटी ते आहेच की, मला असं वाटतं की तुम्ही जरा तिला कंट्रोलमध्ये घ्यायला पाहिजे होती. आता तिने मला मारलं, मी तिची बहीण आहे. तिनं दीपालीला मारलं, अहो ती तुमची बहीण आहे, आणि ती तसं तुम्हाला बी काय काय बोल का, तर तिने तुम्हाला चांगलं ओळखलं, आणि तिच्या पुढं तुमचं काहीही चालू शकत नाही. मला असं वाटतं तुमचं घर आहे ना चुकीच्या बाईच्या हातात आहे बघ. कसं आहे ना सोनल, वळणावरचं पाणी असं थांबवता येत नाही. राहू दे, मी नाही लावत जास्त जोर. आता हे आयुष्याचे शेवटचे दिवस जसे आहेत तसे ढकलायचे, संपला विषय. शेवटचे दिवस? अहो दाजी, तुम्ही म्हातारे झाले का? चांगले दष्टपुष्ट दिसताय की. खरंच का काय? अहो चांगले दष्टपुष्ट दिसताय तुम्ही. आईला खरंच दष्टपुष्ट दिसतोय, आईला भारी आहे की बघ. हा, मी पण तेच म्हणते. चांगला आहे, चांगला आहे. सेजू माणूस आहे ना, लई विचित्र प्राणी आहे. म्हणजे जन्माला येतो, नंतर आयुष्यभर मरमर करतो, आणि नंतर आयुष्यभर सगळं जगून झाल्यानंतर, चक मारून झाल्यानंतर शेवटी मरून जातो. आहे का नाही? तुम्ही म्हणताय म्हणल्यावर दाजी असंच असेल बघा. असंच असेल नाही, असंच आहे मेवणी बाय, असंच आहे. पण हे ज्याला कळलं त्याला तुम्ही येडं म्हणता, आणि ही सगळी ही मारामारीची गेम जो लय चांगला खेळतो ना
त्याला तुम्ही विजेता घोषित करता. हा, विनर, सक्सेसफुल, किंग. हो दाजी ग बसाव, लय जड नका बोलू. आणि असं बी किती बी काय विचार केला तरी मला माझे पैसे भेटणार आहेत का? नाही ना, मग त्याविषयी सोडून. अगं पण मी पैशाचं बोलतच नव्हतो. हा, ते काही का असा ना, धरा चिप्स खावा. नको मला, अहो तुमच्या बायकोसाठी तरी काढून ठेवा. नको. त्या सोनीला बी नाही आवडत. असं मशानी येते. ओ दाजी, तुमच्या लाडाच्या बायकोला असं बोलता का? कसली लाडाची न बिडाची आगे. हा, उगाच आपलं घरच्यांनी लावून दिले म्हणून आपलं त्यांच्या लाजकाज राहायचं म्हणून राहायचं, अशी बायको येते. अयो, म्हणजे तुम्ही तुमच्या मर्जीने एकत्र नाही होय? अगं मर्जीने एकत्र राहिला दोघांचं एकमत असायला लागतं. हां, आमचं तसं नाही. मी एक टोक तर ती दुसरं टोकी. सुनीला निस्ता पैसा पाहिजे आणि मला हे असं निवांत आहे, आनंदी, समाधानी. होय, म्हणजे प्रत्येक लग्न झालेल्या नवऱ्या नवरीचं असंच आहे का? नाही, प्रत्येक नाही, पण सर्रास लोकांचं असंच असतं. म्हणजे समाजा खातर, पाहुणे मंडळी खातर, लोक काय म्हणतात ती नाही का, त्यांची ती प्रतिष्ठा, लोक काय म्हणतात ह्या गोष्टींचा विचार करून आपलं राहायचं म्हणून एकत्र राहतं. बाई दाजी, मला लय टेन्शन आले बघा. कसलं टेन्शन आलं? मी लग्न करू का नको? लग्न कर, पण त्याच्या आधी जगून घे. असं मन मोकळं, एकदम छान. आपलं कोण, हे कोण, माणसं ओळखायला शिक. कसं असतं शेजू, एखादा खराब आंबा असतो, त्याच्यापाशी चांगले आंबे ठेवले ना की नाही का खराब होतात. तसंच आहे, एका दुःखी माणसापाशी दुसरा दुःखी माणूस आला, अख्खं आयुष्य दुःखी होऊन जातं. हाय असं आहे. काय कळतंय का सेजू, काय म्हणतोय मी? हो हो, कळतंय हा. कळतंय. धरा खावा खावा खावा. बाकी बरं ते काय का असे ना, पण तुम्हाला किती पण समजवलं केलं ना तरी तुम्ही त्या मिनीच्या मागे पुढेच करणार. अगं आता मग मी काय करू? काय नका करू, आम्हाला इथनं जायची परवानगी द्या, म्हणजे ह्या लपड्यातनं मोकळ. अगं पण मी कामा म्हणलं तुम्ही जाऊ नका म्हणून. बघ, पण माझं म्हणणं एवढं आहे की तुम्ही जाताना जरा हसत खेळत जा, एवढंच म्हणायचं आहे मला. अहो दाजी, हसून खेळून जाण्यासारखं घडलंय तरी काय? हाय का सोन्या, आता कशी बोलती तू? अगं तुला ते 3 लाख रुपये दिले, ते घे आणि हसत हसत जा, एवढंच म्हणायचंय मला. 3 लाख? अहो त्या मिनीनं कुत्र्याला तुकडा टाकतो तसं अंगावर टाकलं, बघितलं ना तुम्ही तुमच्या डोळ्याने. हा, तर तुमच्या बहिणींच्या मध्ये मी काय बोलणार. पण मी तर चांगलं ह्यानं दिलं होतं ना. हा बघ, मी त्या मिनीकडे कसं दुर्लक्ष करतो ना, तसं तू पण कर की, म्हणजे झालं. अहो दाजी, तुमच्यासारखं सगळ्यांना जमतं असं नाही ना. अगं पण माझ्यासाठी एवढं कर की. करशील ना? आपल्या तिकडच्या त्या गोड आठवणीसाठी करशील ना? बरं चालतंय, तुम्ही आता एवढं प्रेमाने सांगताय, समजवताय, तर चालतंय की. अंगाची ए घर बसवे, मेली कधी खपते इथलं काय माहिती, दलिंद्री मेली. ए मिने, तुला जसं दिसतंय, तुझे काय बघतेस ते तसं नाही बरं का. तू तर गप्पच बस रे, बोलूच नकोस तू काही. चल पहिले खालची अंगल. अगं ताई, तुला जसं वाटतंय तसं काय बी नाही. बया, तू तर तोंडच उघडू नकोस ग. अगं तुला जरा जरी लाज असली ना, ते दिलेले पैसे घे आणि तुझे नाचका तोंडाने ते काळा कर. अगं ए, स्वतःच्या बहिणीशी असं कोण बोलतं का? ए गप्पे, तू तर काय बोलूच नकोस रे. आलाय मोठा शिकवायला. एक तर तिकडे तुझी ती बहीण आणि इकडे ही माझी बहीण. नुसतं पिसूळ आणलाय ग. अगं ए मिने, पिसूळ आणलाय. मिने ऐक की. अगं तुला वाटतंय तसं नाही आहे ग मिने. अगं चुकलं, अगं समजून घे मिने, बोल की. अगं चिडू नको मिने. हे खरं सांगू का किशोर, तू इथं आहे म्हणून मी राहिली बघ, नाहीतर मी कालच निघून गेली असते. अवघड आहे बाबा. बरं, तिकडे घरी कसं काय चाललंय? पोरांकडे कोण बघतो? आहे असते की. आई असते होय? हा, तुम्ही म्हणला आई आजारी म्हणून. आरतावा पडायची म्हणजे आता इथून पुढं पडली नाही पडली त्याचं सांगू शकत नाही ना आपण. बरोबर आहे ते बी. त्या यांचं काय झालं होते, काय नव्हते बाईचं, कस्तुरी आणि त्यांची ती येडी पोरगी, त्यांचं काय चाललंय आता? अरे तू गेलाच पळून हं, आणि त्या कस्तुरी मॅडमला सगळ्यांचं सगळं कळलं की. हं. बाईनं मला तर रागानं कामावरूनच काढून टाकली आणि त्या काव्याला दिली बापाकडे हाकलून. अरे आता एकटीच राहते तेवढ्या भल्या मोठ्या फ्लॅट मध्ये. एकटी राहते बाई, येडी वेडी व्हायची एकटी राहून.
अरे ती येडीच आहे, शहाणी कुठं आहे? मिनी सारखी. हा फरक फक्त एवढाच आहे, मिनी आहे ना चिंटी आहे आणि ती कस्तुरी मॅडम शकीन रागीट होती र. बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे. आईला काय झालं काय झालं? अहो, जरा पोटात कळाले अचानक. आता आहे का? काय सकाळी गेला नव्हताच वय? ते लई लाईन होती म्हणून मला जास्त वेळ बसता नाही आलं. मी आलो जरा घरी जाऊन. अरे थांब की दमन जा. दमाने जा, असल्या गोष्टी थांबवता येतात कधी पाली. इथं झालं चालेल का मग तुम्हाला? जाऊन येतो तुम्ही, जाऊ घरी. आलो अरे. आलो आलो. अरे, आईच्या गावातली अवघड आहे, फळावं लागते. कसला नादिक मॅन आहे ठाकऱ्या भोकाचा. हे काय म्हणतेस? हे ओ शांत शांत शांत. काय झालं काय झालं काय झालं? कोण काय बोलले का? हां मिनल? हां बरोबर, मिनल बोलले. ठीक आहे ठीक आहे. कसं असतं, बोलणाऱ्याने बोलायचं असतं, ऐकणाऱ्याने ऐकायचं असतं, पण असं रडायचं नसतं. अरे हो. आजपर्यंत मी जे काय करत होते ना ते तुझ्याकडून काय ना काहीतरी फायदा व्हावा म्हणून करत होते, पण आज नाही. आज मला वाटतंय पटतंय म्हणून करत. तुला चालेल, तुला आवडेल ना? इकडे हे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ. चालेल का म्हणजे वेळ लागलाय? याच्यासाठी तर सगळा डाव टाकला होता मी, आणि मला आवडेल. तुला पाहिजे ना तसं जगूया. तुला पाहिजे तसं कर, मला माझ्यापासून वर पडवून घे, काढून घे. तुला पाहिजे तसं कर, पण मला तुझं कर. हो 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 हो. शांत शांत व्हा. मी आहे ना समोर, शांत व्हा आता एकदम. मला नीट काय झालं? कोण काय बोललंय का? कोण त्रास देतंय का? हे असं तुला कोणी बोलायला लावलंय का? का मनापासून बोलते? ते मला माहित नाही, पण मला आता एक करू वाटते, तुझ्यासोबत जगू वाटते म्हणून मी करते. मला आता कुचकं जगणं नाही जगायचंय. मला तुझ्यासोबत तू म्हणशील तसं जगायचंय, करायचं. चल ना. बरं आधी शांत हो. मी आहे ना, किशोर आहे इथं. ठीक आहे, आता आपण कायमचं एकत्र येऊयात. सुख म्हणजे नक्की काय असतं ना, ते दोघे मिळून आपण मन भरून अनुभवूयात. चला आता कायमचं एकमेकांमध्ये विसरून जाऊयात. अरे होय ग स्वेचल, आपली फिल्म आली नादिक मॅन. मग त्यात बघायचे पण दिसत नाहीये. अगं सोने, त्यासाठी मेंबरशिप घ्यावं लागते, तुला माहिती नाही? तुम्ही सांगितलं तर कळेल ना. बरं आहे, इकडे लक्ष देऊन बघा. हां. PPG फिल्म सर्च करायचं, त्यानंतर एक तुला ऑप्शन दिसेल जॉईन मेंबरशिप, तिथे जाऊन क्लिक करायचं. त्यानंतरून 59 रुपयाची मेंबरशिप घ्यायची आहे. तुझं कुठला पेमेंट मोड आहे, UPI, GPay, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, ते पेमेंट मोड क्लिक करायचं आहे. तुझा पिनकोड टाकून वेलकम झालं की एवढं open सोपं आहे? झालं. मग नादिक मॅन 2च नाही, तुला बाकीच्या सुद्धा प्रोजेक्ट्स बघायला मिळणार आहे. बेधुंद मादा, मेसवाली रुपाली, नादिक मॅन 1 सर्व प्रोजेक्ट्स बघायला मिळणार आहेत. म्हणजे भारीच आहे की सगळं. किती सोपं आहे बरं. हां, मग कळलं ना तुम्हाला. मला तर कळलं आता कशी घ्यायची, तर तुम्ही पण ती जाऊन मेंबरशिप घ्या आणि नक्की आमचं प्रोजेक्ट बघा. ते सबस्क्रिप्शन वगैरे ठीक आहे. हां. काय घ्यायचं पण ते?
काय फायदा आहे त्याचा? अधिकमॅन ट्रायोलॉजी म्हणतोय. ट्रायोलॉजी म्हणजे काय, तर एक 3 फिल्मची सिरीज आहे. पहिली फिल्म 24 जूनला येते, जवळजवळ 1.5 तासाची फिल्म आहे. मेंबरशिपसाठी येते. एक मेंबरशिप घ्या, यूट्यूबला जा, पीपी फिल्म सर्च करा, सबस्क्राईब बटन हे जरी जॉईन बटन असेल त्या जॉईन बटनावरती क्लिक करा, पेमेंट प्रोसेस तुमची कंप्लीट करून घ्या, मेंबर बना, नावासमोर जबरी फॅन्स नाव काहीतरी लागेल पूर्णपणे, आणि सपोर्ट करा. कारण की ऑब्वियसली जसं आता मी बोललो की बाबा येत्या काही दिवसामध्ये मोठ्या पडद्यावरती लोक आपण घेऊन सिनेमा करणार आहोत. तसंच आम्ही एक्सपेरिमेंट यूट्यूबवरती करतोय. त्यासाठी सपोर्ट करा, गरज आहे सपोर्टची. कारण की टीम खूप तगडी आहे, काम खूप तगडं करतोय. टेक्निकली म्युझिक असेल किंवा साऊंड डिझाईन असेल, साऊंड मिक्सिंग असेल, इव्हन तो नाही का शूटिंग पण आपण ह्या सगळे आर्टिस्ट देखत बोलतो की बाबा फायनान्शियल सगळ्यांना चांगलं मानधन आम्ही दिलेलं असतं, बजेट खूप लागलेलं असतं, आणि त्यामुळे ते रिकवर होणं गरजेची गोष्ट आहे. त्यामुळे सपोर्टची गरज आहे. सपोर्ट करा, छान छान सपोर्ट जेवढं तुम्ही कराल ना तेवढी छान छान फिल्म घेऊन येऊ. यूट्यूबसाठी तर घेऊन येणारच आहे, पण मोठ्या पडद्यासाठी सुद्धा.